नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ संतवाणी. संतवाणीचे यामध्ये 2 भाग केलेले आहेत. 2 अभंग यामध्ये दिलेले आहेत. एक पहिला अभंग आहे भेटी लागी जीवा, दुसरा अभंग आहे संत कृपा झाली. तर यापैकी आपण पहिला अभंग बघणार आहोत, भेटी लागी जीवा. सर्वप्रथम मुलांनो, अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे ज्याचा भंग होत नाही असा. म्हणजे या अभंगांमध्ये संतांनी जे विचार मांडलेले आहेत ते विचार जुन्या काळात जसे लागू होत होते तसे आजच्या काळातही लागू होतात. यालाच म्हणतात भंग न होणे म्हणजे अभंग. तर हा अभंग बघण्यापूर्वी आपण थोडा पाठाचा परिचय बघूया. संत तुकाराम हे या अभंगाचे रचयिते आहेत. आता संत तुकारामांच्या बद्दल माहिती सांगायची झाली तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत सावतामाळी, संत जनाबाई असे विविध संत होऊन गेलेले आहेत. ते वेगवेगळ्या जातींचे आणि या संतांचा मिळून एक वारकरी पंथ बनलेला आहे. तर या वारकरी पंथाची परंपरा जोपासल्या जाते. तर त्यापैकीच एक संत म्हणजे संत तुकाराम. असं म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस. म्हणजे या वारकरी पंथाचा पाया जो आहे तो ज्ञानदेव महाराजांनी रचला आहे. म्हणजे ज्ञानदेवांपासून वारकरी पंथाची सुरुवात झालेली आहे आणि हे वारकरी पंथाचं देवालय उभारले आहे. नामातयाचा किंकर म्हणजे नामा हा त्याचा एक सेवक आहे, दास आहे आणि ज्याने हा विस्तार भागवत धर्माचा केला आहे. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. म्हणजे जनार्दन संत एकनाथ यांनी या भागवत धर्माला म्हणजे वारकरी पंथाला मजबूती दिली. खांब दिला म्हणजे मजबूती दिली. आणि शेवटी तुका झालासे कळस. आणि तुकाराम महाराजांनी तर या वारकरी पंथाचा कळसच केला. तर हे संत तुकाराम यांचाच हा अभंग आज आपण बघणार आहोत, भेटी लागी जीवा. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव आहे तुकाराम वल्लोबा आंबिले मोरे. यांचा जन्म 1608 मध्ये झाला आणि मृत्यू 1650 मध्ये झाला. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. आता व्यवहार आणि अध्यात्म, व्यवहार म्हणजे आपला चालणारा व्यवहार प्रपंच आणि अध्यात्म म्हणजे धार्मिकता. या दोन्हीची सांगड त्यांनी आपल्या अभंगांमध्ये घातली. हे असे वारकरी संप्रदायातील काय आहेत, एक संत कवी आहेत. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार. दांभिकता याने खोटेपणा, दैववाद याने नशिबावर विश्वास ठेवणारे, अहंकारी वृत्ती घमंडीपणा आणि दुराचार दुर्व्यवहार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. म्हणजे आपल्या अभंगांमध्ये त्यांनी यावर सगळ्या गोष्टींवर काय केलेली, टीका केलेली आहे. समाजात दांभिकता कशी चालते, दैववाद, अहंकारी लोक कसे आहेत, दुराचाराने एकमेकांवर अन्याय अत्याचार करणे, हे सारे त्यांच्या अभंगांमधून कसे आपल्याला प्रतीत होते याच्यावर त्यांनी अभंग रचलेले आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. तर या अभंगामध्ये संत तुकारामांनी त्यांच्या मनाला विठ्ठलाच्या भेटीची जी ओढ लागलेली आहे ती या दृष्टांतांमधून, या अभंगामधून व्यक्त केलेली आहे. आता इथे विठ्ठल
पांडुरंग, विठोबा, हे माऊली, हे सारे जे शब्द येणार आहेत ते सगळे एकच आहे. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग, पांडुरंग म्हणजेच विठोबा आणि विठोबा म्हणजेच विठोबा माऊली. तर बघूया आपण अभंग भेटी लागी जीवा. या अभंगाच्या पहिल्या 2 ओळी आहेत. भेटी लागी जीवा लागलिसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पहिले आपण याचे शब्दार्थ बघूया. भेटी लागी म्हणजे भेटीची, जीवा म्हणजे मनाला किंवा अंतरात्म्याला किंवा अंतःकरणाला, आस म्हणजे ओढ किंवा आसक्ती किंवा इच्छा, पाहे म्हणजे पाहतो, रात्रंदिवस म्हणजे दिवसभर व रात्रभर, वाट म्हणजे प्रतीक्षा. तर हे झाले याचे शब्दार्थ पहिल्या 2 ओळींचे. आता आपण याचा अर्थ बघूया. भावार्थ. संत तुकाराम महाराज परमेश्वराला म्हणतात, हे परमेश्वरा, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे आणि मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुर होऊन वाट पाहत आहे. तर हा आहे या अभंगाच्या 2 ओळींचा अर्थ. पुढल्या 2 ओळी बघूया अभंगाच्या. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे पौर्णिमेचा चंद्र. आता चकोरा जीवन, चकोर, चकोर हा एक पक्षी आणि जीवन म्हणजे चकोर पक्षाचे जीवन. तर ह्या चकोर पक्षाबद्दल थोडी माहिती आपल्याला सांगू इच्छिते. चकोर हा एक साहित्यिक पक्षी आहे आणि ज्याच्याबद्दल भारतीय कवींनी कल्पना करून ठेवली आहे की हा सर्व रात्रभर चंद्राकडे पाहत असतो, म्हणजे चंद्राला ताकत असतो. तो अग्नीच्या तुकड्यांना काय समजतो? चंद्राचे तुकडे समजतो आणि वेचत राहतो. पण वास्तविकता ही आहे की हा कीटक खाणारा पक्षी असल्यामुळे काजवा वगैरे कीटक अग्नीला चमकणारे समजून त्यावर भलेही चोचच मारतो, पण ना तो चकोर आगीचे तुकडे खात, नाही रात्रभर चंद्रमाला ताकत राहत. आणि हा पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे. तर बघूया. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पहिले शब्दार्थ बघूया याचे. पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा, चंद्रमा म्हणजे चंद्र, तैसे म्हणजे तसे, मन अंतःकरण, पाहे पाहणे. बघूया भावार्थ. आपल्याला लागलेली पांडुरंगाच्या भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे चकोर पक्षाचे पौर्णिमेचा चंद्रमा हे जीवन असते, त्याचप्रमाणे पंढरपूरचा विठ्ठल हे माझे जीवन आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? की चकोर पक्षाचे पौर्णिमेचा चंद्रमा हे जीवन आहे, त्याचप्रमाणे माझे जीवन काय आहे? पंढरपूरचा विठ्ठल. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्षासारखे पांडुरंगाच्या दर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. चकोर पक्षी ज्याप्रमाणे चंद्रमाला ताकत राहतो, त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाची मोठ्या आतुरतेने मी काय करतो? वाट पाहत आहे, प्रतीक्षा करत आहे. पुढल्या अभंगाच्या ओळी बघूया. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. पहिले शब्दार्थ बघूया. दिवाळी, दीपावली, लेकी, लेक किंवा मुलगी, आसावली म्हणजे आस लागणे, पाहतसे म्हणजे पाहते, वाटुली म्हणजे वाट, पंढरीची म्हणजे पंढरपूरची. बघूया भावार्थ. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला आपल्याला कोणीतरी माहेरचा सासरहून माहेरी घेऊन जाण्यासाठी येईल व आपल्याला माहेरी घेऊन जाईल याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात, त्याप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील
पंढरपूरहून कोणीतरी मला पांडुरंगाच्या भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट बघत आहे. आपल्याला माहितीच आहे, मुलीचं लग्न झाल्यावर ती सासरी गेल्यानंतर ती पहिल्यांदा सासरहून दिवाळीला माहेरी येते आणि ती खूप दिवस सासरी राहिल्यानंतर कधी राहिलेली नसते इतके दिवस. तर तिला असं होतं की माझ्या घरून सासरला कोणीतरी मला घ्यायला येईल, मला माहेरी घेऊन जाईल, है ना. अशी ती मुलगी काय करते, आतुरतेने वाट बघते. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठला, मी देखील पंढरपूरहून कोणीतरी मला पांडुरंगाच्या भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट बघत असतो. पुढल्या ओळी, भुकेलिवा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. शब्दार्थ, भुकेलिवा म्हणजे भूक लागलेला, शोक म्हणजे दुःख, इथे रडणे, उरी म्हणजे अंतःकरणापासून, माऊलीची म्हणजे विठोबा माऊलीची. बघूया भावार्थ. विठ्ठलाच्या भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे छोटे बाळ भूक लागल्यामुळे अतिशय व्याकुळ होऊन शोक करते म्हणजे रडते, भुकेने तळमळते, आकांत करते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुर होऊन वाट पाहते, तशीच मी सुद्धा तुझी वाट पाहत आहे. संत तुकारामांना विठ्ठलाच्या भेटीची एवढी तीव्र आस लागलेली आहे की ते उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादं छोटं बाळ भूक लागल्यामुळे अतिशय व्याकुळ होऊन शोक करतं म्हणजे रडतं किंवा भुकेने तळमळतं, आकांत करतं आणि आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची आतुरतेने वाट बघतो, त्याचप्रमाणे तशीच मी सुद्धा पांडुरंगाची काय करतो आहे, वाट पाहतो आहे. पुढल्या 2 ओळी, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. शब्दार्थ, तुका म्हणजे संत तुकाराम, म्हणे म्हणतात, मज मला, लागलीसे भूक म्हणजे भूक लागणे, धावूनी म्हणजे धावत येऊन, श्रीमुख म्हणजे विठ्ठलाचा चेहरा, दावी म्हणजे दाखव, देवा म्हणजे परमेश्वरा. तर हे झाले शब्दार्थ. आता बघूया आपण या ओळींचा भावार्थ. भावार्थ, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, लहान मुलाप्रमाणे मला देखील विठ्ठलाच्या भेटीची तीव्र भूक लागली आहे. लहान मुलाला जशी भूक लागते आणि तो काय करतो, आईची वाट बघतो, तशाच रीतीने मला सुद्धा काय लहान मुलाप्रमाणे विठ्ठलाच्या भेटीची भूक लागली आहे. अशा वेळी ते विठोबाला विनंती करतात की हे परमेश्वरा, तुझे श्रीमुख दाखव म्हणजे तुझे दर्शन आता मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. म्हणून ते अशा वेळी काय विठोबाला विनंती करतात की हे परमेश्वरा, तू धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव म्हणजे आता तू मला दर्शन तुझे घडवून आण.